डायरी. एकदा एका पत्नीने एका दुकानातून 2 डायऱ्या आणल्या, एक आपल्यासाठी व एक आपल्या पतीसाठी. ती आपल्या पतीला डायरी देताना बोलली, आज नंतर आपल्या ज्या एकमेकांविषयी असलेल्या तक्रारी असतील त्या आपण या डायरीमध्ये लिहून ठेवत जाऊ आणि आजपासून बरोबर 1 वर्षानंतर आपण ही डायरी उघडून ती वाचूया. तेव्हा आपल्याला समजेल की आपल्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की त्या आपल्या एकमेकांना पटत नाही किंवा त्या गोष्टींमुळे आपल्यामध्ये भांडण होत असतात. त्यावर आपण काही उपाय करू शकतो का, सुधारणा करू शकतो का, यावर आपण विचार करू. पतीला देखील आपल्या पत्नीचा हा विचार खूपच आवडला आणि त्या दिवसापासूनच त्या दोघांनीही आपापली डायरी लिहायला सुरुवात केली आणि बघता बघता 1 वर्ष पूर्ण झाले. ते दोन्हीही पती-पत्नी डायनिंग टेबलवर बसून चहा पित होते आणि त्यांच्याजवळ आपापली डायरीही ठेवलेली होती. त्यांनी आपल्या दोघांच्या डायरी एकमेकांना वाचण्यासाठी दिल्या. चहा पिऊन झाल्यावरती पतीने आपल्या पत्नीची डायरी वाचण्यासाठी सुरुवात केली. त्या डायरीमध्ये खूप साऱ्या तक्रारी लिहिलेल्या होत्या, जसं की आज हॉटेलमध्ये जेवणासाठी घेऊन जाण्याचं वचन दिलं होतं, परंतु घेऊन गेले नाहीत. आज माझ्या माहेरचे पाहुणे आले, त्यांच्याशी पतीने व्यवस्थित बोलला देखील नाही. आज ओला टॉवेल सोफ्यावरतीच पडू दिला. अशा अनेक प्रकारच्या तक्रारी त्या डायरीमध्ये लिहिलेल्या होत्या. डायरी वाचत असतानाच पतीच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले. पतीला खूपच वाईट वाटत होते आणि तो त्याच्या पत्नीला बोलला, मला तर या माझ्या चुकांविषयी माहितीच नव्हतं. आजपासून मी तुला वचन देतो की यापुढे मी आता या चुका परत करणार नाही. आता वेळ होती ती पत्नीची. आता पत्नीने आपल्या पतीची डायरी उघडली व वाचण्यास सुरुवात केली. पत्नीने त्या डायरीचे खूप सारे पान उलटले, परंतु ती पूर्णपणे कोरीच होती. कुठेही एक शब्द देखील लिहिलेला नव्हता. तेव्हा पत्नी आपल्या पतीला म्हणाली, तुम्ही तर डायरीमध्ये काहीच लिहिलेलं नाही. तेव्हा पती बोलला, शेवटचं पान उघड, त्यावर मी काहीतरी लिहिलेलं आहे. त्या पानावर लिहिलेलं होतं की तू माझ्यासाठी व माझ्या परिवारासाठी इतक्या वर्षापासून जो त्याग केला आहे आणि आम्हा सर्वांना जेवढे प्रेम दिले आहे त्याच्यापुढे तुझ्या विरोधात या डायरीमध्ये मी काहीही लिहू शकत नाही. आणि यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे मला तुझ्यामध्ये कधीही काहीही कमी बघण्याची इच्छाच झाली नाही. असं नाही की तुझ्यामध्ये काही कमी नाही, परंतु तुझे प्रेम, समर्पण आणि यापुढे तुझी कोणतीही कमी ही छोटीच आहे. माझ्या अगणित चुकांना नजरअंदाज करून तू माझ्या कठीण जीवनाला आनंदी बनवलंस. माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सावलीसारखी तू माझ्या मागे उभी राहिलीस. आता तूच मला सांग की कोणीही आपल्या सावलीमध्ये दोष कसे काय शोधेल, कसे काय काढेल. आता पत्नीच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. पत्नीने आपल्या पतीच्या हातातून ती तक्रारींची डायरी घेऊन घेतली आणि ती जाळून टाकली. पती पत्नीचे नाते हे विश्वासावर असते आणि त्यामुळेच त्या विश्वासानेच त्यांचे नाते हे मजबूत होत असते. आयुष्याच्या वळणावरती पती पत्नीने एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्यावी, ती म्हणजे एकमेकांच्या चुका काढण्यापेक्षा एकमेकांनी केलेलं समर्पण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. यामुळे त्यांचे नाते हे अजूनच जास्त मजबूत बनेल. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.